नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवरती उन्हाळ लोक। आज आमचा आहे डे 2 ट्रिप महाबळेश्वर सातारा। आणि आता मी अर्ली मॉर्निंग थोडं लेट झालेला आहे। ॲक्च्युली खरं प्लॅन होता 9 वाजता निघायचा। आमचा स्टॉक रेडी आहे, आमचा ट्रायपॉड रेडी आहे, थंडीसाठी कपडे पण घेतलेत। आता निघूया, पुढे ब्रेकफास्ट करणार आणि नंतर आम्ही जाणार आहोत। पहिला स्पॉट आहे वाईचा गणपती, ढोल्या गणपती, टेस्टी। तर आम्ही आता चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला। येवले स्नॅक्स म्हणून इथे फेमस आहे असं आम्हाला सजेशन मिळालं आहे। सो आम्ही आता चाललो आहे तिथे। आम्ही मिसळपाव खाणार, जसं मी काल बोललो की यांची सुरुवात मिसळपावानेच होते। तर आता मिसळपाव खाणार। इथे फेमस यांचे येवले बेस्ट वडापाव पण आहेत। सातारा आपला वाईचा बस स्टँडच्या समोरच आहे, तर तिकडे पण तुम्ही येऊ शकता। टेस्ट एक नंबर आहे। तर आम्ही आता पोचलो आहोत नदीपात्राजवळ। आलो आहोत महागणपतीचा, वाईचा महागणपती। आणि इथे अक्षरशः आता गर्दी आहे थोडी। ॲक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं की एवढी गर्दी असेल या सीझनला, पण बघूया आता पुढे दर्शन करणार। दर्शन आता आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल तर दाखवू आम्ही फुटेज, नाही तर मग थोडं ॲडजस्ट करून घ्या। वाईतील श्री महागणपती मंदिर हे कृष्णा नदीच्या काठावर आहे आणि ढोल्या गणपती म्हणूनही ओळखले जाते। सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1762 मध्ये या भव्य मंदिराची बांधणी केली। बापासाठी फूल आणि दुर्वा घेतलाय। आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये। या मंदिराची एक वैशिष्ट्यपूर्ण श्रद्धा आहे की जेव्हा कृष्णा नदीत पूर येतो तेव्हा नदीचे पाणी गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करते। आता आम्ही आलो आहोत श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या इथे। गणपती मंदिराला बाजूला लागूनच आहे। आता इथे आम्ही दर्शन घेऊ आणि मग पुढे प्रस्थान करू। हे श्री काशी विश्वेश्वर मंदिर। नाही आज इथे खूप क्राऊड आहे, खूप जास्त क्राऊड आहे इथे। आणि ऊन तर एकदम कडक आहे। चपलीची शॉपिंग साताऱ्यामध्ये ओरिजिनल कोल्हापुरी। दोघं आले तिथं 50चं माल। तर गाईज आता आपण आलो आहोत नाना फडणवीस वाड्याच्या पुढे। मेणवली घाट म्हणून एक लोकेशन आहे। हे लोकेशनचं सरप्राईज म्हणजे तुम्हाला तिकडे गेल्यावरच कळेल। ॲक्च्युली हे लोकेशन आहे जिथे प्री वेडिंग वगैरे खूप जास्त असे होतात। आणि काही मूवीज तुम्हाला जे लोकेशन दाखवतो मी, मग तुम्हाला कळेल ना की किती तिकडे कुठल्या कुठल्या शूटिंग झालेले आहेत। ते खूप फेमस मूवीची शूटिंग झालेले आहेत। ही लोकेशन आहे। तो जे तिकडे शिड्या दिसतात तुम्हाला त्या साईडला, तिथून मेन एंट्री आहे। खरं तिकडे पेन पार्क आहे आणि नाना फडणवीस वाडा तो तिकडे छत दिसतंय तुम्हाला। एक मिनटं मी झूम करतो। बघा, हा जो आहे हा नाना फडणवीस वाडा आहे। त्या साईडला तिकडे पेन पार्कचं ऑप्शन मिळेल तुम्हाला। तिथून खाली उतरायचं आणि ह्या शिड्या आहेत। आणि हेच ते लोकेशन आहे जिथे ॲक्च्युली तो अटकवाला सीन दाखवलेला, जिथे संभाजी महाराजांना अटक होते ते हे लोकेशन आहे। इथे फाईट होते। नाही मी सांगतोय, म्हणजे हे ह्या लोकेशनला असे ते उभे दाखवलेले आहेत। आणि संभाजी महाराजांना अटक जी होते ते इथे ह्या लोकेशनला अशी दाखवलेली आहे, शूट केलेलं आहे। त्या साईडला तिकडे एक मंदिर आहे आणि नंतर जेव्हा पाण्यामध्ये सर्व असं रक्तबंबाळ झालेला असा सीन जो दाखवलेला आहे ते इथलं शूट केलेलं आहे।
खूप मस्त लोकेशन आहे. थंड आहे की गरम पाणी गार, मासे पण आहेत. आपलं ते जास्त पाणी उतरायला लागलं पॅन्ट भिजेल. अजून पुढे भरपूर स्पॉट कव्हर करायचे. पॅन्ट भिजवली ते आमच्या बसायचे वांदे. मग अशी सांगितला तो हा नाना फडणवीस वाडा. याचं मेन एंट्री जे आहे ते बघू शकता. पुरातन काळाचं बांधकाम आहे. नंतर रिस्टोर केलं पण असेल मे बी, बट अजून तसंच आहे ते. खरंच खूप सुंदर आहे हा परिसर. उन्हामध्ये पण खूप छान वाटतंय. नक्की तुम्ही ते जर पाहिलं आलात तर तुम्ही या मेणवली घाटाला नक्की भेट द्या. फोटो वगैरे तुम्ही व्हिडिओ वगैरे चांगले येतात, काढू शकता. खूप छान आहे, सुंदर आहे. परिसरच खूप सुंदर आहे. मस्त वाटतंय. गाईस मस्त एक्सपिरियन्स होता. खूप फोटोशूट झालेत, व्हिडिओ झालेत, रील पण टाकणार आहोत याबद्दल. आमच्या मॅडमने एवढं सकाळी मॅडमने तयार झाल्यात आणि खूप मेहनत घेतली आहे. त्यांचा पण व्हिडिओ येणार आहे. नाही येणार. हे का नाही येणार आहे? लेस कॉन्टेंट अशी बोलते पण व्हिडिओ टाकते. आम्ही आहे ना फुटेज येत ना त्याला थोडं कापून टाकून चांगलं एक बनवू. नमस्ते सह्याद्रीच्या चॅनलवरच आहे, आपल्या इंस्टाच्या पेजवरच आहे. आणि हा आमचे फोटोग्राफर दुसरे. आम्ही आता इथनं निघत आहोत बारामतीची विहीरला. बारामोटाची विहीर. बारामोत्याची विहीर, मोत्याची नाही, बारामोटाची विहीर. हे जे बोलली ना तेच, तिकडेच जाणार आहोत आम्ही. शेअर करू व्हिडिओ फोटोज शेअर, इन्फॉर्मेशन शेअर करू. फर्स्ट टाइम आहे ना त्यामुळे होतं. तुम्ही इथेच विकता का फुलं? इथेच विकता की मार्केटला नेता? होय काय? आम्ही कोकणातलेच. मस्त झेंडूची बाग आहे, पूर्ण बहरलेली आहे. पिवळा लाल मस्त झेंडू लावलेला आहे. साईडला बघू शकता इथे सोयाबीनची शेती केलेली आहे. इथे झेंडू आहे. आजी त्या बाजूला तिकडे ऊस पण आहे का तुमचाच? येताना आम्ही त्या साईडनी नाना फडणवीस वाड्यापासून जेव्हा येत होतो तेव्हा जवळपास 2 मिनटं आम्हाला ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती कम्प्लिटली दोन्ही बाजूला ऊस दिसत होता. आता कळतं की हा पूर्ण ह्यांचाच आहे आणि लिटरली खूप मोठी शेती आहे. आम्ही आता एका ठिकाणी थांबलेलो आहे. ज्यांचे गोंडे जे विकत होते त्यांच्याच ठिकाणी आम्ही आलो. इथे त्यांचं घर आहे. इथे वॉटर ATM आहे सुविधा. अतिशय मस्त अशी सुविधा आहे जिथे आपण 20-20 रुपये 1 लिटरला पाण्याला वाटलेलं देतो. इथे 1 रुपयामध्ये 1 लिटर बाटली भरून मिळते. एक नंबर सुविधा आहे. हे गार आहे का पाणी? ठरल्याप्रमाणे आम्ही आता निघालो होतो बारामोट्याची विहीर जवळ. बारामोट्याची विहीर ही एक ऐतिहासिक पायरी विहीर आहे. या विहिरीतील पाणी उपसण्यासाठी एकाच वेळी 12 मोटा लावल्या जातात, म्हणून तिला बारामोट्याची विहीर असं म्हणतात. सुमारे 300 वर्षापूर्वी 1719 मध्ये ही विहीर बांधली गेली होती आणि ही विहीर वास्तुकला आणि स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे, ज्यात पायऱ्यांच्या आत एक भव्य राजवाडा किंवा महाल म्हणू शकता असं दिसून येतो. खाली बघते लगेच खाली शेण आहे ना.
इथे गाडी पार्क केली. आता मी जाणार बारामतीच्या वीरच्या जवळ. तिकडे आहे, तिकडे खूप पार्किंगला जागा नव्हती म्हणून इथेच लावली. चालत जायचंय. पाऊस आला हलका हलका आहे, चांगला आहे. हा ना. सकाळी ॲक्च्युली सकाळी जेवढं कडक ऊन होतं तेवढीच आता सावली आहे, त्यामुळे मस्त वाटलं आता. सो गाईज आपण आलो आहोत बारामतीची विहीरच्या जवळ. हा स्पॉट आहे. थोडी गर्दी आहे पण ठीक आहे. अनफॉर्च्युनेटली खाली आहे ना थोडंसं शेवाळ्या वाटत आहेत, पण बघू आपण नंतर परत खाली जाऊन कवर तर करेनच. ह्या साईडनी बघूया आपण काय आहे व्ह्यू. हाच तो स्पॉट आहे जेव्हा शूटिंग होती. ओके, सो ही विहीर आहे पण खूप घाण आहे पाणी. हे साईराज, क्या कैसा लग रहा है स्पॉट? आम्ही फार एक्साइटेड होतो पण पाणी बघून आमची एक्साइटमेंट लेवल एकदम लो झाली. ऍक्च्युली गावकऱ्यांनी इथे नीट नाही ठेवलंय, काही मेंटेन नाही केलेलं आहे स्पॉट, त्यामुळे इथे थोडंसं पाणी. खूप सुंदर आहे बट मेंटेन नाही आहे. इकडे एक भुयारी मार्ग जातो, तर इकडे आपण जाऊया. काय वाटतं शिड्या आहेत बारक्या. या बाजूला पण एक शिड्याच होतात, आपण बघूया कुठपर्यंत जातात त्या. तेच बघतोय. अच्छा, हे पाण्यामध्ये उतरतो हा विहीर. हो, पाण्यात आहे हा रस्ता. हा पाण्यात जातो. ये कशी चिंच. इकडे शॉपिंग चालली आहे आमची. हा, तू तळलेस तर मी सगळं खाईन. कुठलं घेते? यो. सो बारामतीच्या विहिरीजवळ आम्ही साईट सीइंग केल्यानंतर आता इथे झाली पापडाची शॉपिंग. पापड घेतल्यानंतर आमच्यासोबत जे आहेत, तर मला शब्दच नाही सापडला ॲक्च्युली काय बोलायचं होतं ते, जाऊ दे. आमच्यासोबत जे आहेत आमचे मित्रमंडळी ते गेलेत हळकुंड घ्यायला. हळद देत होते पण त्यांना नाही, त्यांना हळकुंडच पाहिजे ओरिजिनल. डाऊट होता थोडा म्हणून. तर आता चाललो आहे आम्ही त्यांच्या घरी. ते हळकुंड देणार आहेत तिथे, तो ते घेणार आणि मग आम्ही इकडून परत निघणार आहोत पुढे. थोडंसं भूक लागली तर जेवायला थांबू आणि नंतर मग जाणार आहोत आमचा शेवटचा स्पॉट सज्जनगडला. सो तिकडे गेल्यानंतर मग तुम्हाला बाकीची पुढची माहिती देतो. तोपर्यंत व्हिडिओवर बनवून राहा. सबस्क्राईब करा, तुम्ही सबस्क्राईब नाही करत. सज्जनगडाबद्दल माहिती सांगायची झाली तर प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला अश्वलायन गड म्हणू लागले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज यांनी 11व्या शतकात केली. 2 एप्रिल 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगड झाले. या किल्ल्याला चांगल्या लोकांचा किल्ला असेही म्हणतात. हा एक धार्मिक किल्ला आहे जो संत रामदास स्वामींचे अंतिम विश्रामस्थान म्हणून ओळखला जातो. अभी इधर होएगा नाश्ता, फिर हम जाएंगे ऊपर सज्जनगड एक्सप्लोर करने को. मग तिकडे आम्ही सगळं तुम्हाला स्पॉट्स दाखवू. त्याच्यानंतर मग सनसेट पॉईंट पण बघू, ट्राय करू. जर ढग नाही आले तर चांगला दिसेल पण व्ह्यू. पुढे बनवून राहा व्हिडिओमध्ये. आम्ही आता चाललोय नाश्ता झाल्यानंतर सज्जनगडाच्या टोकावरती. भजी आणि चहा. नाश्त्यामध्ये आम्ही खाल्लाय भजी प्लेट, वडापाव आणि चहा. चहा चांगला होता, वडापाव पण मस्त होता, भजी पण चांगली होती, क्वांटिटी कमी होती.
बट गडाच्या हिशोबाने आणि एवढ्या वरती तुम्हाला सोय मिळते तर त्या हिशोबाने खूपच चांगलं होतं. व्ह्यू तर एक नंबर आहे. हां, आता आम्ही चाललोय वरती गडावरती आणि गडावरती जाण्यासाठी आहेत टोटल 240 पायऱ्या. जर कोण वृद्ध येत असतील तर त्यांच्यासाठी पालखीसारखं पण आहे, एक चेअर असते, सोफा चेअर, त्याच्यावरती तुम्हाला बसवून ते लोक वरती घेऊन जातात. त्याचे काय पैसे असतील आम्ही काही विचारले नाही, बट तुम्ही करू शकता. थकली, मी पण थकलो. आत्ताच खाल्लंय ना. हां ॲक्च्युली. चला तुम्हाला तर डायरेक्ट गडाच्या वरती व्ह्यू दाखवतो. प्लास्टिक, कागद, कचरा यापैकी काही सुद्धा रस्त्याच्या कडेला टाकू नका. शक्यतो कचरा गडाच्या खाली नेण्याचा प्रयत्न करा. शक्य नसल्यास पायरीच्या कडेने पत्र्याचे डबे लावले आहेत, त्याच्यामध्ये कचरा टाकून सज्जनगड, स्वच्छगड, सुंदरगड या अभियानामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. तर काय आपण पोचलो आहोत आता गडाच्या महादरवाजापाशी. हा पहिला महादरवाजा आहे. महाद्वार रात्री ते 9 ते 5 पर्यंत बंद राहील. आणि हा दुसरा महादरवाजा, श्री समर्थ महाद्वार. आणि ठिकठिकाणी बोर्ड पण लावलेले आहेत, कचरा करू नये. सो सगळ्यांनी याची काळजी घ्यायची. मोरच आवाज आहे. मोठा दरवाजा आहे. सज्जनगडचे दोन्ही पण द्वार आहेत ते रात्री 9 ते सकाळी 5 हे बंद असतात. सो जे पण कोण व्हिजिटला येणार आहेत त्यांनी या गोष्टीची दक्षता घ्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सज्जनगडवरती स्टे पण आहे, त्याची माहिती तुम्हाला मिळेलच. ते गडावर काही खेळण्यांची दुकानं वगैरे पण आहेत, शॉप्स, तर तुम्ही घेऊ शकता. सरस्वती ते पण शॉपिंग. हे पण 120. इथे चारी ठिकाणी चारी वेद आणि असा एक डिस्प्ले केलेला आहे. आमच्या मेंबर्सची शॉपिंग चालू झाली आहे, त्यामुळे मी इथं बसलो निवांत आजींसोबत. त्यांची शॉपिंग झाल्यानंतर मी जाणार पुढे चालायला. माझे पाय लागले दुखायला. पाय लागले मग काय, तुम्ही सगळीकडे थांबता, मी काय करू. आजी तुम्ही इथेच राहता ना गडावर? इथेच पुजारी आहेत देवीचे. हां, देवीचे पुजारी आहेत. आहे काय? मग सकाळी पूजा, तर संध्याकाळी आराम. उद्या आहे? हा काय, माहितीच नाही. अगं बाई, तुमच्याकडे नसते का? असते पण मला लक्षात नाही. मला लक्षातच नाही. अरे मी म्हणतो पितृपक्षात चालू होत अजून. आता काय करा, महिन्यावरला नाही हे तसं म्हणजे लक्षात नाही राहत एवढे सगळे. घरचे पाहतात तर सगळं बरोबर करतात, आपल्याला काय एवढं लक्षात राहत. आणि आपल्याला करायला लागल्यावर कसं करणार ना. आता हळूहळू शिकणार नाही. आता तुम्ही सांगितलं ना, आपल्या लक्षात राहणार. आम्ही फिरायला कधी आलो ती तारीख लक्षात राहील, मग तुम्ही आवलेलं ते पण आठवेल. त्याच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापना पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी. मी इकडे आता चप्पल काढून आतमध्ये चाललो आहे. इथे श्री रामदास स्वामी संस्थान आहे. इथे मस्त राईट साईडला प्रसाद वगैरे बनत होता. इथे असतं प्रसाद वगैरे सर्व. इथे लोक स्टे करू शकतात. इथे स्टेसाठी सोय केलेली आहे, जिथे मुलं आणि मुली असे वेगळेच होतात रात्रीचं, म्हणजे सोय आहे प्रॉपर.
आणि जेवण वगैरे असतं प्रसादाचं. एकंदरीत म्हणजे शांत असं वातावरण आहे, मजा येते. हॅलो. या ठिकाणी श्री रामदास स्वामी जे पण वस्तू वापरत होते, जसे की त्यांचा पाण्याचा हंडा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना भेट केलेले पलंग, तसेच रामदास स्वामींना हिमालयात मारुतीरायांनी दिलेले वस्त्र, अशा बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. आम्ही आतमध्ये बघितलं महाराजांनी रामदास स्वामींना दिलेलं पलंग. त्यावेळेला जे श्री रामदास स्वामी जे वस्तू वापरत होते त्या सर्व वस्तू ते तशाच्या तशा इथे जपून ठेवलेले आहेत. सो इथे तुम्ही येऊन बघू शकता की काय काय आहे ते. तर फोटोशूटसाठी अलाउड नव्हतं, तरी पण आम्ही प्रयत्न केला आणि थोडेफार जे काही फोटोशूट झालेत तेवढेच आम्ही फोटो काढले. हो, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल बारीक बारीक गोष्टी, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून झूम करून बघू शकता. क्लिअर दिसेलच आय गेस. व्हिडिओ तर चांगली काढलेलीच आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचे त्यावेळेचे जे हंडे आहेत, परत त्यावेळेचं जे बैठक होतं त्यांचं, अजून काय होतं त्यामध्ये वस्त्र होते ते मारुती देवानी त्यावेळेला त्यांना हिमालयामध्ये जेव्हा देव पावला आणि त्यांना जे वस्त्र दिले तेही तिथे सांभाळून ठेवलेले आहेत. एकंदरीत म्हणजे तुम्ही ते वस्तू जेव्हा बघाल ना एक एक गोष्टी, त्यावेळेला तुम्हाला असं म्हणजे मनामध्ये सारखे विचार येतात की नक्की त्यावेळेला कसं असणार, त्या वस्तू त्यांनी वापरलेल्या आहेत आणि म्हणजे वेगळे फील येतं. सो इकडे नक्की तुम्ही व्हिजिट देऊन हे गोष्टी सर्व पाहू शकता. छान वातावरण आहे, मस्त आहे, सज्जनगडावरती पीसफुल, बेस्ट. नक्षीकाम एक नंबर केलेलं आहे मंदिराचं. सेम प्रॉपर्टी एजंट सारखं वाटतं मला. 1 BHK चाहिए, आओ दिखा देगे. गाइस तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर व्ह्यू आहे. त्या साईडला तिकडे असे ढग पूर्ण खाली उतरलेत, पाणी इथे मध्ये शॅडो, आणि त्या साईडने सूर्याचा हलका प्रकाश फक्त पाण्यावर पडतोय. एकंदरीत व्ह्यू जो आहे ना तो पीसीच्या वॉलपेपर सारखा आहे, एक नंबर. या बाजूला डॅम आहे आणि डॅमच्या इकडून तिथून दरवाजा आहे त्याचा, इथे दिसू शकतो. थांबा मी बोट दाखवतो. हे बघा, इथून हा पाणी सोडला तसा हा पाणी गावामधून त्या साईडला असा जातो आणि हा पूर्ण डॅमनी हा पूर्ण असा पाणी थांबवून ठेवलेलं आहे. अंकू ॲक्च्युली सुंदर नजारा आहे. हा व्ह्यू एक नंबर आहे. असं वाटतं पोस्टर लावलं सिनरीचं. आम्ही आता पुढे धावतोय कारण आम्हाला एक साईडला ना मस्त व्ह्यू मिळाला आहे. ढग आहेत ते लिटरली क्लाउड्स असे डोंगरावरतून खाली असे उतरत आहेत आणि तसा व्ह्यू आहे. आम्ही त्यासाठी धावतोय. भाग अंक्या भाग. सह्याद्रीच्या पूर्वत बघा आमचे 2 मित्र गेले ऑलरेडी पुढे, ते बघा धावत आहेत. हे धाव धाव. तुम्हाला व्ह्यू दाखवतो, वेट. गाईज व्ह्यू बघू शकता. हवा खूप आहे. माझा आवाज किती येतोय मला माहित नाही, पण हवा खूप आहे इथे आणि हा असा पूर्ण व्ह्यू आहे. ओके, सो आम्ही आता मंदिरामध्ये दर्शन करून आलेलो आहे. श्री रामदास स्वामींची इथे समाधी आहे आणि त्यांनी घडवलेली एका अंध कारागिराकडून घडवलेली एक मूर्ती आहे ज्याची त्यांनी स्वतः पूजन केलेले. आणि भुयारी मार्ग बाजूनेच जातो तिथे तुम्ही आतमध्ये त्यांची समाधी पाहू शकता. फोटो काढण्यास सक्त नाही होती, सो तेवढं काय मला करता आलं नाही आणि आपण रूल फॉलो करायचे. सो एकंदरीत मस्त आहे, बघण्यासारखं आहे. सो आमचं आता आपलं सज्जनगडावरचं पूर्ण फिरून तर झालेलं आहे आणि आम्ही आता रिटर्न आम्ही हॉटेल रूमवरती जातो आहे. मध्ये आम्ही बघू जेवणाचं कसं काय आहे आणि त्याप्रमाणे
आणि जर काय अजून काही स्पॉट्स असतील तर मी नक्की तुम्हाला दाखवेन. सो व्हिडिओमध्ये बनवून राहा. वाजव. यो गाईस, आम्ही आता आलो आहोत हॉटेल मानसमध्ये. जाताना हायवेला आम्हाला दिसलं खूप गाड्या होत्या, म्हणून आम्ही म्हटलं की चांगलं असेल तर एक ट्राय करून बघूया. सो आम्ही आता आलो इथे डिनरसाठी. चांगलं आहे हॉटेल. हॉटेल तर चांगलं दिसतंय, ॲम्बियन्स पण खूप भारी आहे. वेटिंग आहे. बघूया, वेटिंग आहे. नाव कोणाचं दिलंय? मोठं आहे. डिनरची सुरुवात पापडाने झालेली आहे. घरचं असं तो पापड. अरे बघू नका, चालू करा आता. तर अशा प्रकारे आमचं जेवण आलेलं आहे. प्रेझेंटेशन एक नंबर आहे आणि क्वांटिटी तर खूप जास्त आहे. आता बघूया किती जातं आहे आणि किती राहतं आहे. ही आहे घंटी. जाताना घंटा वाजवून आपलं जेवण आवडल्याची पावती द्या. आवडलं? हो. आवडलं? वाजवा. हॅलो. सो आमचं आता डिनर झालेलं आहे. आम्ही आता चाललो आहे आता हॉटेलवरती. आजचा दिवस इथेच समाप्त करणार आहोत आणि उद्याचं नवीन परत प्लॅन आहे आमच्या ट्रिपचा लास्ट डे. सो तिकडे काय नवीन लोकेशन आहे, काय असणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. एकदम भारी जेवण होतं. क्लास एकदम. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही. ॲक्च्युली जेवण खूप भारी होतं, व्हेज अँड नॉनव्हेज. ओव्हरफ्लो झालंय. थोडं ठूस पहिल्यांदा असं वाटत होतं ते कसं संपेल. एवढं टेन्शन आलं. ठीक आहे, आपण संपवलं तर. येस, आम्ही थोडीशी संपवलं. हर्षदाने थोडीशी डाळ फेकून दिली. ठीक आहे, पण चालेल चालेल, ते आम्ही कट करू. बसून संपवून टाकलं जेवण. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवत आहोत. आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला लाईक शेअर नक्की कळवा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करा. आणि भेटूया आपण मानस हॉटेलमध्ये येतो नेक्स्ट टाइम. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला, बाय बाय, गुड नाईट.